झी 24 तास एक पाऊल पुढे। महिला दिनाच्या निमित्तानं आपण चर्चा करतो आहोत। आपण कुठपर्यंत आलो आहोत आणि अजून पुढे किती वाट चालणं बाकी आहे याविषयी पुरुष हक्क संरक्षण समितीचे धर्मेंद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत। धर्मेंद्रजी, मागच्या सेगमेंटमधली चर्चा तुम्ही ऐकली आहे संपूर्ण। प्रश्न असा आहे की पुरुषांचं कॉन्ट्रीब्युशन काय नेमकं असायला पाहिजे आणि जितकं असणं अपेक्षित आहे तितकं ते दिसतंय का प्रत्यक्षामध्ये? हो, महिला दिन जरी असला तरी यामध्ये पुरुषांचं कॉन्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात आहे। आजच नाशिकच्या आमच्या जिल्हा न्यायालयामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये महिला आणि पुरुष हे सारख्या संख्येने होते। आमचे जिल्हा न्यायाधीश पुखराज बोरा त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाला खूप चांगला रिस्पॉन्स होता। महिला वकील हजर होते, पुरुष वकील हजर होते आणि सगळ्यांनी आपलं प्रामाणिकपणे मत मांडलं। महिला दिनाचा जसा कार्यक्रम साजरा केला जातो यावर्षी तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हा महिला दिनाचा कार्यक्रम साजरा झालेला आहे। सर्वत्रच याला रिस्पॉन्स पण मिळालेला आहे आणि महिला दिन होणं, साजरा होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्याचं मी पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फे स्वागत करतो। आणखी एक आपल्याला एक गोष्ट नमूद करू इच्छितो की 19 नोव्हेंबर जो आहे हा जागतिक पुरुष हक्क दिन आहे। आम्ही नाशिकमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फे हा 19 नोव्हेंबर जागतिक पुरुष हक्क दिन पण साजरा करीत असतो। जसं महिला दिनाला रिस्पॉन्स मिळतो तसा पुरुष हक्क दिनालाही रिस्पॉन्स मिळाला पाहिजे। बालकांसाठी आपला 14 नोव्हेंबर दिन असतो। ह्या वेगवेगळ्या दिनाचं खूप महत्त्व असतं। त्यानिमित्ताने ते घटक सर्व एकत्र येतात। आता महिला दिनचं आपण म्हटलं तर महिला दिनाच्या निमित्ताने ज्या काही अत्याचारित महिला आहे, अन्यायकारक झालेल्या महिला आहे, वेगवेगळ्या समाजातील आर्थिक दुर्बल महिला आहेत, त्यांना विविध लेक्चरर्स आपल्या माध्यमातून माहिती देतात, त्यांच्या ज्ञानात भर पडते। महिला दिनी जर कायद्याविषयक एखादा कार्यक्रम झाला तर त्या निमित्ताने त्या महिलांना कायद्यामध्ये आपल्याला काय हक्क आहे, काय न्याय आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये स्त्री आणि पुरुष समानता असं म्हटलेलं आहे। त्यामुळे ही समानता टिकण्यासाठी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे। महिला दिनाचं औचित्य साधून सुद्धा ज्या वेळेला महिला एकत्र येतील, पुरुष एकत्र येतील, एकाच पातळीवर ते बोलायला लागतील, विचारांचं मंथन होईल, यामुळे दोघांमधले भेद कमी होतील। महिला दिन साजरा होणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे आणि असे दिन साजरे झाल्यामुळे महिलांना त्यांचे न्याय, हक्क, कर्तव्य याची जाणीव होईल। ही खूप चांगली गोष्ट आहे। भारतामध्ये या दिनाला जो रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि विशेषतः यावर्षी जो रिस्पॉन्स मिळालेला आहे हा खूप प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे। पुढे जाऊन असे अधिकाधिक महिला दिन जेव्हा साजरे होतील प्रत्येक वर्षी त्याला अधिकाधिक रिस्पॉन्स मिळावा आणि त्यानिमित्त आर्थिक दुर्बल महिला असतील, अत्याचारित महिला असतील, अन्यायकारक महिला असतील, त्यांना आपले विचार मांडता आले पाहिजे। त्यांना आपले हक्क काय आहे। अनेक ग्रामीण भागातल्या महिला अशा आहे की त्यांना आपले हक्क, कर्तव्याची जाणीवच नाही। तर या निमित्ताने जेव्हा चर्चा होते, विचार मंथन होतं, तर या निमित्ताने देशामध्ये खूप मोठी क्रांती होते। महिला पुढे येतात। आजही महिला आणि पुरुष समान आहेत, एकमेकाच्या खांद्याला खांद्या लावून लढत आहेत। अनेक क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत। स्वागत करतो, हे असं असायलाच पाहिजे। हे आपल्या देशाच्या प्रगतीचं लक्षण आहे। महिला पुढे जाणं हे देशाच्या प्रगतीचं लक्षण आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे। आजही आपल्या निवडणुकांमध्ये स्त्री आणि पुरुष समानता आलेली आहे। 50% महिलांचं आरक्षण असतं। हे खूप पुढचं पाऊल आहे। महाराष्ट्राने आणि भारताने घेतलेले खूप पुढचं पाऊल आहे। महिलांना कुठे दुय्यम वागणूक दिली जाऊ नये, त्यांना समानता दिली जावी, त्यांना योग्य स्थान दिलं जावं, त्यांचा आदर राखला जावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्यामुळे महिला दिनाची अत्यंत गरज आहे। या निमित्ताने विचाराचं मंथन होईल आणि महिला दिनाचं सार्थक होईल। बिलकुल। मंगल खिंवसारा मॅडम, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जाहीरपणे मी वैयक्तिक कोणाविषयी बोलत नाहीये, मात्र समाजामध्ये असे अनेक घटक आपण बघतो, विशेषतः राजकारण असेल, सार्वजनिक क्षेत्र असेल, महिला आरक्षणाचा मुद्दा असेल, संसदेमध्ये त्याच्यावरून उठणारा गदारोळ असेल, अनेक मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांनी महिला आरक्षणाला केलेला विरोध असेल, ही नेमकी अडचण ही केवळ पुरुषी प्रवृत्तीची आहे की याच्यामध्ये इतरही अनेक घटक आहेत की स्वतःची सोय झाल्यानंतर किंवा स्वतःच्या हिताच्या आड येणाऱ्या सगळ्या गोष्टींची सोय झाल्यानंतर मग महिला सबलीकरणाला आमचा अधिकार, आमचा कुठलाही आक्षेप नाहीये, ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।